नमस्कार, मी रेणुका. 25 मिनिटात 50 बातम्या या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवात करूयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बातमीपासून. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंच राहून काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडलेली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरू आहेत आणि त्या अफवा थांबवाव्यात असं देखील तुपकरांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांना वेळेवर वीज मिळत नसल्यानं तृतीयपंथीय आक्रमक झालेत. वाळूज इथल्या महावितरणच्या कार्यालयात तृतीयपंथीयांनी नृत्य करत महावितरणच्या कारभाराचा असा निषेध केला. भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांच्या मनात सेमीफायनल आहे, पण संसदेत झालेल्या सेमीफायनलचा निकाल सर्वांसमोर आहे आणि विरोधकांची आघाडी इंडिया नव्हे तर घमंडी आहे अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली आहे. त्याचबरोबर विरोधकांच्या अहंकाराला एकजुटीनं उत्तर द्या असं आवाहन देखील मोदींनी एनडीएमधल्या घटक पक्षांना केलंय. मुंबईतले टोलनाके 2026 पर्यंत बंद होणार नसल्याचं माहिती अधिकारमध्ये कार्यकर्ते अनिल गलगली यांनी स्पष्ट केलंय. कारण मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेले 5 टोलनाक्यांचं कंत्राट एमईपी कंपनीला 2242 कोटींचं हे कंत्राट देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. गलगली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 2026 नंतर मुंबई टोलमुक्त करण्याची मागणी केली आहे. मुंबईतले टोलनाके बंद करावेत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली होती आणि या मागणीवर मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्विट करून टोला लगावलाय. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचे का नाही हे का नाही सुचलं? दमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला? आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो. तसं करून दाखवण्याची हिंमत दाखवा असा टोला खोपकरांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करण्याची तयारी दर्शवलेली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केले. भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, ते दोघं भाऊ आहेत असं सुतोवाच त्यांनी केलंय. कोविडमधल्या काळामध्ये आणखी एक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. मुलुंडमधल्या कोविड हॉस्पिटलमध्ये कंत्राट देताना 100 कोटींचा घोटाळा झाल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरलेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला शरद पवार यांची पुण्यात सभा होणार आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतरची ही दुसरी सभा असेल. औरंग्याला मोठं करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि नेमाडे त्याला खतपाणी घालण्याचं काम करतायत अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. औरंग्याला मोठं करणाऱ्या लोकांना पुरस्कार द्यायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सरकारनं दिलेले पुरस्कार परत घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. बघूयात इतर काही महत्त्वाच्या बातम्या. मुंबईतल्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलाय. सलग 7 दिवस कर्मचारी संपावर असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले, पण आता कामगारांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय. नाशिकच्या बाजार समितीत कोथिंबीर, मेथी आणि शेपूला कवडीमोल भाव मिळते. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं भाज्या रस्त्यावर फेकण्याची वेळ नाशिकमधल्या शेतकऱ्यांवर आली आहे. बातमी भंडाऱ्यातली. जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगली मशरूम विक्रीला आलेत, पण जंगली मशरूमला मटणापेक्षाही जास्त दर मिळतोय. प्रति किलो 1000 ते 1200 रुपयांचा दर सध्या मशरूमला मिळतोय. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडतीये. बातमी अमरावतीतली. दिलालपूरमध्ये संत्रा झाडावरच्या फळांना गळती लागली. कृषी केंद्रानं चुकीची बुरशीनाशक औषधं दिल्यामुळे संत्रा बागेचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी कृषी केंद्राचा परवाना रद्द करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. ओला आणि सुका कचरा वेगळा केला नाही तर अशा कचऱ्याचं संकलन केलं जाणार नाही अशी घोषणा छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बातमी सटाणा तालुक्यातली. ताराबाद शहरामधल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाच्या हलक्या सरी जरी पडल्या तरी खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि ते चिखलमय होतात. रस्ते दुरुस्तीसाठी अनेकदा निवेदनं देऊन देखील प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी खड्ड्यात कांदा आणि भात पिकाची लागवड करत हे आंदोलन केलं. बीडची बातमी. केज तालुक्यात तुकोबारा पावनधाम इथे अधिक मासाच्या निमित्तानं 10,000 जणांना धोंडे भोजन देण्यात आलं होतं. यावेळी 108 जण उपस्थित होते. पुढची बातमी आहे पंढरपुरातली. 2018 मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं तुळशी वृंदावन सध्या बंद ठेवण्यात आलं. गेल्या 6 महिन्यात तुळशी वृंदावनामधील 2 संतांचं शिल्प कोसळलं, त्यामुळे दुरुस्तीसाठी हा परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तुळशी वृंदावन लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी भाविक करतायत. लातूरमधली बातमी आहे. जळकोट तालुक्यात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तालुका आता कृषी कार्यालयाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे, पण या यादीमध्ये बोगस शेतकऱ्यांची नावं असल्याचा आरोप केला जातोय.
त्याचबरोबर या संदर्भात शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. प्रकरणाची दखल घेतली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. बातमी यवतमाळमधली घाटंजी तालुक्यातल्या भीमकुंड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अस्वल आलं होतं. विद्यार्थी आणि शिक्षकांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. याला अनेक दिवसांपासून अस्वल या परिसरात धुमाकूळ घालतायत. याबद्दलची तक्रार करूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. अस्वल शाळेत घुसल्यानं आता विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मध्य प्रदेशात छिंदवाडामधून नागपुरात दरोडा घालण्याच्या हेतून आलेल्या टोळीला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2 जण अजूनही फरार आहेत. या कारवाईत एकूण 18,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लातूरमधली बातमी. रुई रामेश्वर इथल्या खासगी निवासी शाळेतल्या 8वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी पोहायला गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी शाळेतच आक्रोश केलाय. या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत. धाराशिवमधली बातमी. सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यात 1.5 महिना उशिरा आता पावसाचं आगमन झालं आणि यात कोवळ्या अवस्थेतल्या पिकांवर गोगलगाय, पैसा आणि किडीनं आता हल्लाबोल केला होता. यातून कसाबसा शेतकरी सावरत असताना आता येलो मोझॅक या रोगानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. नंदुरबारमधली बातमी. शहादा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना गेल्या 7 महिन्यांपासून ऊसाचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात समन्वयक बैठक पार पडली. येत्या 20 तारखेपर्यंत सर्वांचं थकीत बिल दिलं जाईल असं नागाई शुगरच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. मावळ तालुक्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे आता भाताची शेती बहरतीये. तालुक्यात जवळपास 92% शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताची लागवड केली आहे. तालुक्यातील शेतीची कामं पूर्ण झालीत. शेतकऱ्यांना गणेश आगमनाचे आता वेध लागलेत. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. ऑगस्ट महिन्यात मुंबईत पावसानं ओढ दिली. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात 1%ही पाऊस झालेला नाही. या 7 दिवसात कुलाबामध्ये अवघ्या 16 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 ऑगस्टला मुंबईत 71% पाऊस झाला होता आणि 7 ऑगस्टपर्यंत 72% पावसाची नोंद झाली. बातमी. बीडमधली गेवराई शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे नागरिकांना 8 दिवसांनी पाणी मिळत आहे आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे गेवराई नगरपालिकेचा बोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. शाळेत मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनात फक्त खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी. आता खिचडीबरोबर इडली सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचं सत्व आणि पराठाही त्यांना मिळणार आहे. तशी शिफारस राज्य सरकारनं नेमलेल्या समितीनं केली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याचं स्वागत केलंय. रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवणाचा खर्च वाढल्याचं दिसून येत आहे. टोमॅटोच्या दरात वाढ झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. यानुसार शाकाहारी जेवणाची थाळी 34% महागली आणि टोमॅटोच्या भाववाढीचं योगदान 25% असल्याचं कळत आहे. मांसाहारी जेवणाची थाळी देखील 13% महाग झाली आहे. समृद्धी महामार्गावर 2059 सालपर्यंत टोल वसुली केली जाणार आणि पहिल्या 3 वर्षांसाठी टोलचे दर निश्चित करण्यात आले आणि त्यानंतर दर 3 वर्षांनी हे दर वाढणार आहेत. समृद्धीमुळे मुंबई ते नागपूर हे अंतर 8 तासात पार करता येत आहे. सध्या समृद्धीच्या 2 टप्प्यात वाहतूक सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता आणि 1 ते 2 दिवसात अतिरेकी कारवाईची धमकी याद्वारे देण्यात आली होती. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर हा फोन आला होता आणि मुंबई पोलीस सतर्क झाले. त्याबद्दलचा तपास केला जातोय. पुण्यातलं दहशतवादी प्रकरण एटीएसकडून आता एनआयकडे वर्ग होणार आहे. कारण इसिस मॉड्यूलमध्ये एनआयकडच्या गुन्ह्यातल्या आरोपींचा एकमेकांशी संबंध असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा तपास एनआयकडे वर्ग केला जाईल. पुण्यात 2 दहशतवाद्यांना यामध्ये अटक करण्यात आली होती. अहमदनगर बातमीतली बातमी आहे. कारण जिल्ह्यात डोळ्यांच्या आजाराचा झपाट्यानं संसर्ग होतोय. पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला 1 ऑगस्टपासून त्यांनी सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. 7 दिवसात ग्रामीण भागात 2277 जणांना डोळे आलेत आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं काळजी घेण्याचं आवाहन केलंय. बातमी. भुसावळमधली पालिकेच्या वतीनं शहरातल्या रो वॉटर केंद्रातील सिमेंटची खराब झालेली पाईपलाईन काढून नवीन जीआय पाईपलाईन बसवण्याचं नियोजन आता करण्यात आलंय. या कामामुळे बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातल्या रोटेशन 24 तास लांबणीवर पडणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना शासनाचा मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला. राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषणाच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी त्याचबरोबर उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला आणि यामध्ये दीपक सावंत या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत.
उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी ते तयार असल्याची माहिती समोर येते. उद्धव ठाकरे यांनी खासगीमध्ये याबद्दलचं वक्तव्य केलंय. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार असल्याची माहिती कळतेय. वेळ आली तर राज ठाकरे यांच्याशी बोलेन असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.